अस्सलाम वालेकुम, कैसे हो सगली? बेसाव ना? आज मग वर्षाच्या बाद महिन्याच्या बाद मी आज मच्छी मार्केटची शिपे आणलो आहेत आणि ह्या मी तिला बेस पाण्यातला धावलो आहे 2-3 वखत. दुसऱ्या इकडे मी टोप घेतलो आहे, तिने आता 3 ग्लास पाणी टाकले आहेत आणि तिने टाकले आहे शिवले. आता मी तिला गॅसवर ठेवीन. जे बंद आहेत ना ते तोंडा अशी उघडतात, अशी बंद, त्यातला जो गिळ नाही करू शकत. आणि तिने टेस्टच्या हिशोबातला मी मीठ टाकले आहे आणि एक आवड घेतल्यावर मी हा गॅस बंद केलो आहे. आणि मी एक वाटीतला 3 से 4 चिमचे यातला तिचा पाणी काढीन. का की जर मी चटपटा बनवणार आहे ना, तिला ह्याच पाणी लावीन मी. आपलं जर साधा नॉर्मल पाणी असते पियेचा ता नाही लावणार आहे, शिप्यांचाच थोडा पाणी लावीन. वापस मी एक परात घेतलो आहे आणि तिनातला शिपे वतले आहेत. थंड होईल का की मोब गरम आहेत आणि तिनातला हात आपण टाकू नाही शकत. आतलं जे गिर आहेत ना ते आपल्याला घ्यायचे आहेत. चला आता साफ करूया आपण. मी शिवले समजून शिपे घेऊन आले आहेत. मला पण खबर नाही, मी जेव्हा घरशी मच्छी मार्केटशी घरायला तेव्हा मी बहिणीच बोलते अगो शिपे आहेत. चल बोला काही बात नाही, शिपे असो या शिवले असो, खायशी मतलब आहे. मन झाल्यावर मग तर हवा आहे, चाहे कैसा पण बनव. आमच्या इकडे ह्यांना शिपे बोलता आणि दुसरा काय वाल. तुमच्याकडे काय बोलता ह्यांना मला नक्की कमेंटला सांगा. मी मोप वर्षाच्या बाद खाता आहे या, का की माझी खाला आहे ना केलशी साईडला दिलेली आहे आणि तिच्या इकडे आहेत ना, तिच्या इकडे म्हणजे काय आमच्या खारीला आहेत ना हे कालेवाले मिळतात, काल्या कलरचे असे मोठे मोठे असले शिपे. ते मी फर्स्ट टाईम बघलो आहेत आणि ट्राय पण फर्स्ट टाईम केलो आहे. असे नाही मी खाल्ले होते, ह्यांच्यापेक्षा मोठे असतात ना कालेवाले ते खाल्ले होते. चल काही बात नाही, पोटात जायशी. मी गॅसवर चालवलो आहे टोप आणि टोपातला माझ्या हिसाबने टाकले तेल. त्यांच्या बदला मी लसूण आणि कढीपत्ताची फोडणी देन. आणि त्यांच्या बाद कांदो टाकीन. मी कांदे 2 घेतलो आहेत. चला आता कांद्याला बेस पोलून घेऊया. त्यांच्या बाद 2 वली मिऱ्या टाकल्यात मी कापून. त्याच्या हिशोबातला मी मीठ टाकलं. मीठ कमीच टाकलं आहे का की शिपे उकडताना पण मी थोडा मीठ टाकला होता. जास्ती टाकला ते खर होईल तेव्हा मी माझ्या अंदाजावर टाकलाय, लागला ते मग पण टाकीन. आणि माझा कांदो बेस थोडं पोलून झालो होतो आणि मी एक टमाटो घेतलाय बारीक चॉप करून. तिला पण बेस आता पोलून घेईन मी. आणि पोलून झाल्यावर आता शिपे टाकीन. इतके झाले शिपेत म्हणजे थोडेसे साफ करून. थोडीशी हळदी पावडर आणि आपली कोकणी लाल बुक्की 3 चिमचे टाकले आहेत मी. तीनच्या वरती टाकले मी कोथिंबीर. एक बटाटो. चला आता सगळ्यांना मिक्स करूया. जर मी एक कटोरीत पाणी काढून ठेवला होता तर पाणी लावीन मी डबल मी मिक्स करून घेईन म्हणजे सगळ्यावर पाणी दिनचा लागेल. आता 5 मिनटं मी ढाकून ठेवीन तिला. 5 मिनटाच्या बाद डबल खोलीन आणि मग तिने थोडासा चिचच आंबट टाकीन. तुम्ही केव्हा बनवले होते आंबट टाका या नको टाकू तुमच्यावरती आहे. पण मी थोडा टेस्ट अलग यासाठी खट्टा मिठा तेव्हा मी थोडासा चिचचा आंबट टाकला आहे तिनातला.
आणि माशाल्लाशी आहे माझे एकदम रेडी झालेले आहेत. गॅस पण बंद केलो आहे मी. आम्ही कालवाचा पण बनवे लागल्यावर का असाच चटपटा बनवता, चाहे कालवा असो, शिपे असो या शिवले असो या बारीक बारीक अशी कोलबी असली ना आपण आम्ही अशीच फ्राय करतो. आणि दुसऱ्या इकडे ह्या चावलाची रोटी होत होती आमची. आणि हा आपला चटपटा आहे बनवून एकदम रेडी आहे. आणि त्यांच्यासोबत आम्ही भुजल्यावर चावलाची रोटी. तुमच्या इकडे कैसा चटपटा बनवता मला पण नक्की कमेंट करून सांगत जा. माझे पण व्हिडिओ लाईक करत जा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. हे आपला जेवण रेडी झालेला आहे. चावलाची रोटी आणि शिपे फ्राय चटपटा. चला या मग जेवायला. मिळता नेक्स्ट व्हिडिओतला. मला पण दुआतला याद ठेवा. अल्लाह हाफिज.